मूर्तिजापूर मधल्या निपाणा गावात आणि बार्शी टाकळी तालुक्यातील काही गावांत अवकाळी पाऊस बरसलेला आहे। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे। रात्री अवकाळी पावसाने अकोल्यात हजेरी लावली होती तेव्हाची दृश्य आपण पाहतोय, ज्याने पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहूयात नेमकं अकोल्यात काय परिस्थिती आहे। त्याच्यामुळे खूप प्रमाणात जसं आंबे झाले, ज्वारी झाली, पपई झाले, हे लिंबू झाले, असे खूप सारे जे फळबाग आमच्या शिवारात आहेत किंवा आमच्या शेतामध्ये आहेत, त्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता नुकसान म्हणजे असं आहे की खूप पडलंय आहे, कारण या पाऊस हवेमुळे काय झालंय की जे लागण होती ते लागणच पडली। आता जसं याच्यामध्ये खूप मोठे मोठे सुद्धा आंबे आहेत बघा, बघायला गेला तर, आणि छोटे छोटे सुद्धा आहेत। ज्याची छोट्याची वाढ होणार होती ते आता वाढणारच नाहीत, खाली पडलेले आहेत। असे असंख्य नुकसान झालेलं आहे सध्या बोरगाव परिसरामध्ये। सध्या लिंबूचं जे नुकसान पाहिलंय सध्या ते थोडंसं किरकोळ आहे, मात्र आंब्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या आपण आपल्या हातात समजा आंबा पाहतो आपण, या मोठ्या ठिकाणी तुमचा आंबाही मोठा तयार झाला होता, तरी साधारणतः आंब्याचं किती नुकसान आहे? आता साधारणपणे एका आंब्याला जरी म्हटलं, प्रति किलो जरी म्हटलं, तर याला सध्या 10 रुपये आणि 12 रुपये किलोच्या वरती भाव भेटत नाही। परंतु हाच जर आंबा पिकला तर मोठा जर झाला तर एका किलोमध्ये फक्त 4 आंबे बसतात आणि त्याला जवळजवळ 100 ते 200 रुपये किलो भाव भेटतो। आता